कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून दोन नावांभोवती राजकीय संघर्ष सातत्यानं केंद्रस्थानी राहिला आहे. आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो कोल्हापूरच्या राजकीय चर्चेचा एक महत्त्वाचा भाग बनला. समर्थकांचे गट, राजकीय आरोप प्रत्यारोप, निवडणुकांमधील थेट संघर्ष आणि परस्पर विरोधी राजकीय भूमिका यामुळे या संघर्षाला गेल्या काही वर्षात अधिक धार आली. पण काही दिवसांपूर्वी हे दोघेही एकमेकांसमोर आले, हस्तांदोलन केले आणि एकमेकांची विचारपूस पण केली. निमित्त होतं ते दिवंगत कैलासवासी डी.वाय. पाटील यांच्या शोकसभेचं. नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहताय प्रसार माध्यम. आमदार सतेज पाटील यांचे वडील आणि ज्येष्ठ उद्योजक शिक्षणतज्ञ डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तब्बल 12 वर्षांनंतर दोन्ही नेते एका ठिकाणी समोरासमोर आले, एकमेकांची विचारपूस केली, हस्तांदोलन केले आणि दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या भावना समजावून घेतल्या. ही भेट राजकीय व्यासपीठावर भेट नव्हती, कोणतीही निवडणूक नव्हती, कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. एका कुटुंबावर दुःखाचा प्रसंग आला आणि त्या प्रसंगी एक राजकीय विरोधक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्या घरी पोहोचले. त्यामुळेच या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष हा कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा, लोकसभा आणि सहकार क्षेत्रापर्यंत अनेक राजकीय समीकरणांमध्ये या दोन गटांची भूमिका परस्पर विरोधी राहिली. एकीकडे सतेज पाटील यांच्या मागे काँग्रेसची संघटनात्मक ताकद, तर दुसरीकडे महाडिक कुटुंबाची सहकार, शिक्षण, उद्योग आणि भाजपचे पाठबळ या दोन शक्ती केंद्रांमधील संघर्षांमुळे कोल्हापूरच्या राजकारणाला अनेकदा वेगळे वळण मिळाले. या संघर्षामुळे समर्थकांमध्येही मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष अनेकदा व्यक्तींच्या पलीकडे जाऊन दोन राजकीय प्रवाहांमधील संघर्ष म्हणून पाहिला गेला. मात्र राजकारण कितीही टोकाला गेले तरी व्यक्तिगत दुःखाच्या क्षणी राजकीय वैर बाजूला ठेवता येते हे ह्या भेटीतून दाखवून दिले. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचा एकमेकांशी हस्तांदोलन करतानाचा आणि विचारपूस करतानाचा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. या छायाचित्रांमधून किंवा व्हिडिओमधून अनेकांनी आपल्या मनातील अपेक्षा व्यक्त केल्या. राजकारणात मतभेद असावेत, मनभेद नसावेत. दोन्ही नेत्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्र यावे. 12 वर्षांचं वैर आता संपावं अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या. नेमक्या काय प्रतिक्रिया कोल्हापूरकरांनी सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या आहेत ते आपण थोडक्यात पाहू. या प्रतिक्रियांमागे एक महत्त्वाची भावना आहे. कोल्हापूरच्या राजकारणातील संघर्षापेक्षा कोल्हापूरचा विकास मोठा असावा. कारण राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष झाला की त्याचा परिणाम केवळ राजकीय पक्षांवर होत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि समर्थकही त्याच संघर्षाचे बळी ठरतात. अनेकदा गावागावातील राजकीय संबंध, सामाजिक समीकरणे आणि स्थानिक संस्थांमधील निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. यामुळे दोन प्रमुख राजकीय नेते जवळ आले तर त्याचा सकारात्मक संदेश संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात जाऊ शकतो. धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. याचा अर्थ दोघांमधील राजकीय संघर्ष संपला आहे का याचे उत्तर आत्ताच देणे घाईचे ठरेल. कारण राजकारणात व्यक्तिगत संबंध आणि राजकीय भूमिका या अनेकदा वेगवेगळ्या असतात. दोन नेते एकमेकांच्या दुःखात सहभागी होऊ शकतात, एकमेकांचा आदर करू शकतात आणि तरीही राजकीय मुद्द्यांवर परस्पर विरोधी भूमिकाही घेऊ शकतात. म्हणूनच या भेटीकडे तातडीने राजकीय समझोता म्हणून पाहण्यापेक्षा राजकारणापलीकडे जाऊन संवादाची दारे उघडण्याची सुरुवात म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. मात्र कोल्हापूरच्या नागरिकांनी या भेटीकडे ज्या अपेक्षेने पाहिले आहे ती निश्चितच
दुर्लक्ष करण्यासारखी पण नाही. आता कोल्हापूरकरांना बंटी आणि मुन्ना का एकत्र पाहिजेत हे आपण थोडक्यात पाहू. कोल्हापूर समोर आज अनेक मोठी आव्हाने आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण, शहरातील वाहतूक, औद्योगिक विकास, विमानतळाचा विस्तार, पर्यटन, शेती, दूध व्यवसाय, सहकार क्षेत्रातील प्रश्न, रोजगार, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागाचा विकास. अनेक प्रश्नांवर पक्षी राजकारणाच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सतेज पाटील यांचा राज्याच्या राजकारणातील अनुभव आणि संघटनात्मक प्रभाव, तर धनंजय महाडिक यांचे केंद्रातील राजकीय संबंध, उद्योग सहकार क्षेत्रातील अनुभव आणि जिल्ह्यातील राजकीय नेटवर्क या दोन्हींचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी झाला तर त्याचा फायदा निश्चितच जिल्ह्याला होऊ शकतो. विरोधक म्हणून दोघांनी राजकीय लढाई लढावी, पण कोल्हापूरच्या मूलभूत प्रश्नांवर एकत्र येण्याची भूमिका घेतली तर त्यातून एक वेगळा राजकीय आदर्श निर्माण होऊ शकतो. भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक कट्टर राजकीय विरोधक नंतर एकत्र आलेले दिसतात, कारण राजकारण हे सतत बदलणाऱ्या परिस्थितीचे क्षेत्र आहे. आजचा विरोधक उद्याचा सहकारी होऊ शकतो आणि आजचा मित्र उद्या राजकीय प्रतिस्पर्धी होऊ शकतो. कोल्हापूरच्या राजकारणातही हे अनेकदा दिसून आले आहे. यामुळे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील 12 वर्षांचा संघर्ष जर भविष्यात संवादामध्ये बदलला तर तो केवळ दोन व्यक्तींच्या संबंधातील बदल ठरणार नाही, तर कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो. यामुळे ही भेट केवळ एक भावनिक प्रसंग म्हणून संपते की त्यातून दोन्ही नेत्यांमध्ये संवादाचे नवे पर्व सुरू होते हे येणारा काळ ठरवेल.